बाउलमध्ये मी हे काप ठेवलेले आहेत. याला धिरडं असं म्हणतात, धिरड्याचे काप किंवा आयतेसुद्धा म्हणतात. तर यामध्ये हा रस्सा जो आहे बघा किती छान तवंग आलेला आहे. तर हा रस्सा यामध्ये घालूया आपण. वाढताना सर्वप्रथम प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ज्यामध्ये तुम्ही सर्व करत असाल त्यामध्ये अगोदर हे काप टाकायचे आणि त्यावर वरतून हा रस्सा टाकायचा, जेणेकरून हे काप विरघळत नाही त्यामध्ये आणि खायला सोपे जातं. तर तयार आहे आपली पातोडीची भाजी. तर तुम्ही याला काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे याला पातोडीची भाजी म्हणतात आणि हे जे बनवले होते आपण याला धिरडे म्हणतात किंवा कोणी कोणी आयतेसुद्धा म्हणतं. तर भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.